तर रामकृष्ण हरी मंडळी, तर आपण बघू शकतो फवारणी दुसरी चालू आहे. तर या दुसऱ्या फवारणीला पण कापूस तेवढाच आहे. आपण एक मागचा व्हिडिओ काढला होता, तो कापसाची वाढ व्हायना झाली. प्रमोद गिरगुणे यांच्या कापसाची वाढ होईना झाली. तर हे कशामुळे होत नाही आपण हे बघू शकतो आता. तर आपले जी आता ही फवारणी आहे, ही दुसरी फवारणी आहे आणि पहिल्या फवारणीला कापूसाची उंची ह्याच्या एवढ्याली होती आणि आता दुसऱ्या फवारणीला कापूस कुठं तरी असा वाढलेला आहे. तर हे कशामुळे व्हायलंय यांना आपण ही थोडीशी अडचण काढून देऊ. आणि गोविंद गिरगुणे हे फवारते आहेत, तर त्यांना आपण विचारू. 2 मिनटं फवारा बंद करता का? गोविंद गिरगुणे ह्यांना आपण विचारू शकतो हे कशामुळे होत आहे कापसाची. ते आमचं जरा थोडं लेट लावण्यात आला होता. त्यांनी 4 दिवस आधी लावला होता कापूस, त्यामुळे जरा आमचं एक खताचं पण डोस कमी पडलेला आहे. आता पहिली फवारणी त्यांची फवारणी पण झालेली आहे. असं का? त्यामुळे तर आपला कापूस एक नंबर येण्याची शक्यता आहे, कारण कापूस आता दिसतो तसा. कारण आपला हिरवागार कापूस दिसतोय बुडापर्यंत, शेंडापर्यंत. तर त्यांचा कापूस जो आहे तो असा उंच कमून आणि तुमचा छोटा कमून, कारण शेजारी असल्यामुळे काय फरक काय ह्याच्यातला कापूस? त्यांनी 4 दिवस आमच्या आधी, एक आठवडा आधी लावला होता. आमचा लेट लावलेला आहे. आमचा पण थोड्या दिवसानं त्यांच्यापेक्षा चांगला, म्हणजे त्यांच्या लेवलला दिसेल. थोडं लेट लावल्यामुळे तसं वाटत आहे. तरी काळजी करण्याचं काही काम नाही. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. चला हो. तर आता आपण बघू शकतो. चला आपण आता ते औषधं दाखवतो तुम्हाला. डबल हे औषधं बघू शकतो. औषधं बरेच महागातली औषधं आणलेले आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे किती खर्च केला तरी शेतकऱ्याच्या पोटावर पाय आहे. त्यांचं असं म्हणणं आहे सरकारने शेतकऱ्याला कर्जमाफी द्यायला पाहिजे, हे असं त्यांचं वैयक्तिक बोलण्याचं एक कारण आहे. तर आपण औषधं बघू शकतो. भलतंच महाग औषधं आणलेले आहेत. रुटेमॅक्स औषध एक आहे. पुढं ते असं ब्लॅक दाखवा ना हे रुटेमॅक्स औषध आहे. हे नंबर 1 हे असं नंबर 1 औषध आहे. हे बघा, याचं नाव आहे रुटेमॅक्स. तर रुटेमॅक्स औषध आल्याच्यानंतर आपलं हे खताचा प्रकार औषध आहे. 1919 MPK 1919 MPK हे औषध खताचा प्रकार आहे. याच्यात लाल औषध येतं बघा. आणि हे बघा टाटामिना औषध हे नंबर 1 औषध आलेलं आहे. आणि आता बघू शकतो हा औषधाचा प्रकार असं ब्लॅक बनतं. हे असं ब्लॅक औषध बनतं. आणि हे औषध बनल्याच्यानंतर हे बघा, ह्या असं पाणी हे वाया घातल्याने असं पाऊस पडत नाही आणि अशी वाट लागते सगळी. त्यामुळे पाणी बंद करा, पाणी जपा, पाणी अडवा. माझं एक म्हणणं आहे की आपण आता थोडी ऊसाची माहिती घेऊ आणि थोडी कापसाची माहिती घेऊ. तर धन्यवाद. चला पुढचा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, मी आहे सुरज सुरवसे. प्रमोद गिरगुणे यांचा ऊस आपण थोडी माहिती घ्यायला आलेलो आहोत. या ऊसाचे कंप्लीट 3 डोस झालेले आहेत आणि हे ऊस बघा सध्या ऊस आहे 15-16 कांड्या ऊस आहे. तरी बी 10 कांड्या ऊस असेल हाईट, आणि हाईट ऊस 15 असेल. 10 कांड्या सध्या थोडा छोटा ऊस आहे. तर असं माझं म्हणणं आहे 3 डोस करून बी ऊसाला एकदम नंबर 1 ऊस आलेला आहे. प्रमोद गिरगुणे यांचा ऊस हिरवागार ऊस आहे, कारण त्यांना भलतंच कष्ट घेतलेला आहे. आणि आपण बघू शकतो ऊसाची हे छाडल्याच्या नंतर ऊसाचं कांड डबल बोट लांब आहे. लांब कांडा असल्यामुळे ऊस असा थोडा उंच दिसतो, कारण कांडे थोडे कमीत पण लांब कांडा आहे. तर 265 हत्यार आहे हे असं जाडीला बी 1 नंबर 1 आणि वजनदार बी नंबर 1 आहे. कारण हात लावला तर दिसतंय वजनदार ऊस लागायला लागला आहे. कारण ह्याचं वय जे आहे ह्याच्या वयाप्रमाणे वजन लागत नाही, जेव्हाच्या वयाच्या दुपटीने वजन लागत आहे. तर हाताने आपण बघू शकतो. चला बाहेर आपण दाखवतो. तर आता हे जे प्रकार आहे हा प्रकार आहे किंवा वाढ होणे, न वाढ होणे, बारीक राहणे, ह्याचा जो प्रकार आहे ह्याला ढोस न मिळणे, पाणी न मिळणे, पुन्हा एकत मुळ्या त्यांच्या ढिल्या होणे, असे काहीतरी 2-4 प्रकार होतात. आणि इमा हे आबाळ हे निसर्ग आहे. हा निसर्ग भलताच शेतकऱ्याला हे म्हणजे शेतकऱ्याला थोडी पण साथ देत नाही, कारण निसर्ग हा शेतकऱ्यांचा पहिला मित्र आहे. पण तो मित्र जर गद्दारी करीत असेल तर शेतकऱ्याचं वाटोळ होऊ शकतं. त्यामुळे ह्या निसर्गाच्या जीवावर शेतकरी राहतो आणि हा निसर्ग असा करतो. सूर्य जे ऊन पाडतं ते ऊन बी आपल्याला शेतकऱ्याला ऊन बी पाहिजे आणि पाऊस बी पाहिजे. निसर्गाचं सेट वातावरण, पिकाला होणारं सेट वातावरण जर असेल तरच पिकाची थोडी वाढ होते किंवा पिकाला थोडं हे होते. पण आता हे असं काही होतच नाही आहे. तर आपण बघू शकतो, आपण सीताराम दांडगे यांच्या केलेला ऊस बघू शकतो, कापूस बघू शकतो. धन्यवाद. चला भेटू पुढे. तर रामकृष्ण हरी मंडळी, हे बघा दिनकर सुरवसे यांना हे केलेला आपला कापूस आहे. तरी आपण कापूस बघू शकतो. थोडं खाली दाखवा कापसाचं वाढ दाखवतो आपण. कापसाची वाढ तर डबल कापसाची वाढ झालेली आहे आणि इतकं भरपूर कष्ट घेतल्यामुळे हा कापूस नंबर 1 आलेला आहे.
कारण गिरगुण्यांचा कापूस 4 दिवसांनी लेट लागलेला आहे आणि त्यांचा 4 दिवसा आधी लागलेला आहे. तरी 4 दिवसाचा फरक इतका नसू नये, पण कापूस नंबर 1 आहे. मला वाटतं खुरपण करावं लागते एकदा, कारण तणाची भलतीच वाढ झालेली आहे. तर कसं असतं, हे थोडं जपलं तरच पुढं आपल्याला हे करू शकतं. निसर्ग इतका बाप चढून बी हा कापूस नंबर 1 आलेला आहे. कारण इतक्या शिवारात कापूस म्हणजे नंबर 1 कापूस आहे. कारण हे कापसाला भलतंच खूप कामापेक्षा खूप जास्त कष्ट घेतलेला आहे, त्यामुळे हा कापूस नंबर 1 आहे. तर हे बघू शकतो, आता कापूस थोडी झालेली आहे आणि ह्या चुकीच्या जागेवरती हा कापूस जरा छोटा आहे. इकडे आहे थोडं बघू शकतो आपण, हा छोटा आहे, हा छोटा आहे. हे 2 बी छोटे कापूस आहेत. एक टांगभर कापसाची लाईन म्हणलं तर काही गम नाही, तूट लावलेली. तर छोटा आहे. बरं, ही समजून आपण आता ही तूट आहे, ही तुटीचा काय विषय नाही, हा तूट आहे, याचा काय विषय नाही. ही तूट बी अशी नंबर 1 आलेली आहे. कारण तूट छोटी असतानाच कळते ही भारी का हे. पण आता ह्याचे थोडे पानं जळत आहात, तरी पानं कशामुळे जळत आहेत ते बघू शकतो. कारण याचा जीव बारीक आहे, ह्याला पाण्याची आवश्यकता आहे. तूर ती तुटीचा विषय तो. आणि ही बघा तूर, ह्या तुरीच्या 3 काकऱ्या आहेत. एक काकरी गवतात आहे, दुसरी इथं आहे, तिसरी इथं आहे. या 3 काकऱ्या एकदम नंबर 1 मध्ये आलेल्या आहेत. आणि हे बघू शकतो आपण समोर नंबर 1 आहे. तर आपण हे खापरवाडीचा म्हणजे खापरवाडीला शिवार नाहीच आहे, देवगावचाच शिवार आहे. तर आपण हे आता खापरवाडीच्या देवगावच्या मध्ये आहोत. तर धन्यवाद मित्रांनो, पुढचा व्हिडिओ लवकरच.